असते की नाही माहीत नाही, पण जर ती असेल तर सगळ्यात भाग्यवान पंढरीचं विठ्ठल म्हणायला हवं. कारण ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, मुक्ताई, सोपान, किती किती नावं घ्यावी. निरंजन निरंतर नावं घेत राहावं असं सगळा प्रकार आहे. म्हणजे त्यांच्या भक्तांची नावं जर घेतली तर सहस्त्रनामाहून जास्त व्हावी. म्हणून मला वाटतं विठ्ठलाला 24हून आगळा आणि सहस्राहून वेगळा असं म्हणतात. म्हणजे विष्णूची जी 24 रूपं आहेत त्याच्यामध्ये विठ्ठलाचं रूपाचा कुठे उल्लेख नाही आहे. आणि विष्णू सहस्त्रनाम जे आहे त्याच्यामध्ये देखील विठ्ठलाचं नाव नाही आहे, पण ते विष्णूचं रूप आहे. असं असणाऱ्या दैवताला कितीतरी संत, म्हणजे चोखामेळासारखा माणूस म्हणतो की आम्हा नकळे ज्ञान, आम्हाला ज्ञान नाही म्हणणारा माणूस, आगमाची आढी निगमाचा भेद हे न कळणारे तुम्हा ज्ञानी लोकांना वगैरे शब्द सहज लिहून जातात. आणि अशाच सहज रचना करणाऱ्या संत कवीमध्ये सगळ्यात मोठं नाव जे आहे ते संत तुकारामांचं. साधे साधे शब्द, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, हे किती शब्द आपल्या रोजच्या वापरातले शब्द आहेत, पण त्यातनं एक सुंदर रचना तयार होते. आणि ती जेव्हा पंडिता किशोरीताई अमोणकरांच्या स्वरातनं येते तेव्हा ते अलौकिकत्वच आपल्यासमोर उभं राहतं. आणि त्या परंपरेमधलीच गायिका असणारी सायली सादर करते बोलावा विठ्ठल.
येणे सोसे मन येणे सोसे मन झाले हवा भरी येणे सोसे मन झाले हवा भरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा 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 विठ्ठल बंधना पासोनी बंधना पासोनी उकलली गाठी बंधना पासोनी उकलली गाठी बंधना पासोनी उकलली गाठी देताली मिठी सावकाश
म्हणजे शैवपंथीय देखील त्यांचंही उपास्य दैवत आहे आणि वैष्णवांचं देखील आहे. समाजातील सर्व स्तरावरील लोकांचं ते दैवत आहे. कुठल्या जातीचं, कुठल्या ज्ञातीचं असं नाही आहे. शैवपंथीयांच्या बाबतीत म्हणजे विठ्ठलाच्या बाबतीत एक शैवपंथीयांची कथा अशी आहे, आख्यायिका, की विष्णूचं जे हिरण्यकश्यपू रूप होतं, अवतार होता, ते अवतार कार्य संपल्यानंतर देखील विष्णू त्या रूपाच्या प्रेमातच होता. आणि ते प्रलयंकारी जे रूप आहे ते बघून सगळी जनता भयभीत झाली होती. जनता काय, देव असुर देखील भयभीत झाले होते. तेव्हा विष्णूला निरोप पाठवण्यात आला की तू आता हे आवर बाबा. पण एखादा माणूस प्रतिमेच्या प्रेमात पडला की काही खरं नसतं. विश्वास बरोबर ना. तर तसं ते विष्णूचं झालं होतं. त्याला ते काय रूप सोडवत नव्हतं. शेवटी मग शिवाला साकडं घातलं गेलं की बाबा आता याचा काहीतरी उपाय कर. आणि मग शिवाने त्याच्या वीरभद्र नावाच्या जो गण होता त्याला हिरण्यकश्यपूचं शमन करण्यासाठी पाठवलं. आणि वीरभद्राने त्याला नेमून दिलेलं काम केलं. त्या हिरण्यकश्यपू अवताराचं त्याने हे केलं. पण हे विष्णूला कळलं की ह्याने माझा अवतार जो होता तो वीरभद्राने संपवला. त्यामुळे विष्णू चिडला आणि इथे वीरभद्राने त्याची कामगिरी फत्ते केली. म्हणून शिवाने त्याला सांगितलं काय हवं ते दे, माग तू. तर वीरभद्र म्हणाला मला एकदा मानव योनीत जन्म घेऊन हे सगळं उपभोग घ्यायचा आहे, त्या सगळ्या गोष्टीचा, लौकिक सृष्टीचा. तर तो त्याला तसाच तू म्हटलं गेलं शिवाकडनं. आणि तो ज्या मातेच्या पोटी जन्माला येणार होता तिथे विष्णूने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याला जाऊन सांगितलं त्या मातेला की हे अनिष्ट बालक तुझ्या पोटी जन्माला येत आहे, त्यामुळे तू जन्माला आल्या आल्या ह्याचा निपात करून टाक, ह्याला काही बाळगू नकोस. त्याप्रमाणे ते बालक जेव्हा जन्माला आलं तेव्हा तिला स्मशानात टाकून देण्यात आलं. ते ज्यांच्याकडे मारण्यासाठी दिलं होतं त्यांनी काही मारलं नाही. पण ते अर्थातच तो गण होता शिवाचा, वीरभद्र, तो मानव रूपात होता, त्यामुळे ते तसंच स्मशानात मेलं नाही. चांगल्या पद्धतीने त्याचा कुणीतरी प्रतिपाळ केला आणि तो एक चांगला माणूस म्हणून त्याने प्रतिष्ठा प्राप्त केली. आणि ज्या वेळेस म्हणजे खूप चांगलं त्याने गोप लोकांचा एक गट स्थापन केला, त्यांच्यासाठी कार्य केलं, खूप चांगलं कार्य केलं, समाजकार्य केलं, त्याला लोकांना मदत करू लागला. आणि इतकं चांगलं नाव झालं की त्याच्या मृत्यूपश्चात वीरभद्राचं एक स्मारक उभारलं गेलं, जे पुढे विठ्ठल या नावाने पूजन त्याचं केलं जातं, असं शैवपंथीयांचं मत झालं. आणि वैष्णवपंथीयांचं मत काय आहे की हा पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला, द्वारकेहून आलेला राणा आहे, त्यामुळे विष्णू वैष्णव आणि शैव दोघंही त्याची उपासना करतायत. आणि मी जसं म्हटलं की समाजातले प्रत्येक स्तरावरची लोक उपासना त्याची करतायत. त्याच उपासनेमध्ये एक नाव होतं संत कृष्णदास. नागेश, ज्यांची रचना तू आता गाणार आहेस, ते पंडित अरविंद आगाशे त्यांचं नाव. आणि ते कृष्णदास या नावाने त्यांनी काही रचना केल्या आहेत. आणि प्रत्येक गाण्यावर एक सिग्नेचर मार्क असतो, तसा नागेशचं सिग्नेचर मार्क असलेलं एक गाणं एकच रे मागणी. हे
देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा पाया पाशी देवा पाया पाशी ठेवा पाया पाशी ठेवा निरंतर निरंतर एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा पतित मी पापी पापी पतित मी पापी पापी पतित मी पापी पापी पतित पतित मी पापी पतित मी पापी पापी पतित मी पापी दोषाचे आगर पतित मी पापी पापी पतित मी पापी दोषाचे आगर करावा उद्धार करावा उद्धार करावा उद्धार पांडुरंगा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा ब्रीद सांभाळावे अनाथांच्या नाथा ब्रीद सांभाळावे अनाथांच्या नाथा ब्रीद सांभाळावे जागमा मग सबरीद सांभाळा नि जागमा नि मगमा सागरे नि सगमा ब्रीद सांभाळा
कृष्णदास म्हणे म्हणे कृष्णदास म्हणे आ आ कृष्णदास म्हणे म्हणे कृष्णदास म्हणे कृपा बिंदू द्यावा कृष्णदास म्हणे कृष्णदास म्हणे कृपा बिंदू द्यावा जीव तो शवावा जीव तो शवावा पणी जाग मागसानी गादेनी साध मापनी पसाद माप जीव तो शवावा जीव तो शवावा चातकाचा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा पायापाशी देवा पायापाशी देवा पायापाशी देवा निरंतर निरंतर एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे देवा मागणे देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा असं आहे की आपण डायरेक्ट काळा म्हणत नाही, आपण सावळा म्हणतो. एखादी सासू बघा आपल्याला सांगते की आमचा जावई की नाही साधा आहे हो, एकदम भोळा माणूस आहे. पण तो भोळा नसतो, ते बावळट असतं ते. पण ते सांगता येत नाही डायरेक्ट समाजात, म्हणून आपण ते बऱ्याच सासू हसले तिथे पटलेलं दिसतंय. तर असं असतं, असं म्हणजे सोय सगळी असताना पांडुरंग कसं काय आलं बाबा? पांडुरंग म्हणजे पांढरा रंग, सरळ सरळ. आणि हे कृष्ण रूप, त्याला पांडुरंग का? तर पंढरपूरचं मूळ नाव पंढरगे. त्या पंढरगे नगरीचं पांडुरंग हा अपभ्रंशित रूप आहे. आणि मग जसं होतं बाळाजी विश्वनाथ किंवा काशी विश्वनाथ म्हटलं जातं, जगन्नाथपुरी, पुरीचं जगन्नाथ, तिरुपती बालाजी, तिरुपतीचा बालाजी, तसं हे पांडुरंग विठ्ठल. म्हणून मग ते विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल असं करत करत ते पांडुरंग नाव पडलं. पण संतांना त्याचं सावळं रूपच मोहवत होतं. आणि म्हणून आपल्या समोर सादर होते एक गवळण सावळ्या रूपाचं वर्णन करणार. मॉनिटर मला रिवर्ब कमी करा.
हे नो आनंदाचा मूल खोटा गे 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 खोटा आनंदाचा मूल खोटा गे आनंदाचा मूल खोटा आनंदाचा मूल खोटा गे दही दूध लोणी दही दूध लोणी केरवा केरवा
रे मा मा पा ग म रे मा पा ग म प ग म रे नि रे मा नि रा मा पा ग म रे मा पा रे नि रा रे मा पा मा रे मा पा नि मा पा रे मा पा नि रा नि पा रे मा नि पा रे मा पा नि रा नि पा म रे नि जा रे मा पा म रे जा रे मा पा नि पा मा पा नि जा पा पा नि जा रे नि जा मा रे जा रे मा पा नि पा म रे जा रे मा पा नि जा नि जा रे मा पा नि जा नि जा रे मा पा नि जा मिळून या गौराणी 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 पाणी असे जाता मिळून या गौराणी पाणी असे जाता पाणी असे जाता बाई पाणी असे जाता पाणी असे जाता बाई पाणी असे जाता मिळून या गौराणी पाणी असे जाता अडवून धरतो बाई आमच्या अडवून धरतो बाई आमच्या अडवून धरतो बाई आमच्या वाटा ग बाई वाटा ग बाई वाटा ग बाई वाटा अडवून धरतो बाई आमच्या वाटा ग बाई वाटा ग बाई वाटा आनंदाचा मोल घोटांगे सावळा आनंदाचा मोल घोटांगे सावळा आनंदाचा मोल घोटांगे
तो काळा आहे, तो खोडकर आहे, तरी चंद्रभागेतरी पोचतात. असं काय आहे, काय गरज आहे म्हणून ते तिथे जात असतील. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॉल्सॉने माणसांच्या गरजांची एक उतरंड मांडलेली आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की सुरुवातीला आपल्याला बेसिक गरजा ज्या आहेत, प्राथमिक गरजा, त्या भागल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यानंतर जीवनाशी जगण्याची जी सुरक्षितता आहे, म्हणजे बचत झाली पाहिजे वगैरे वगैरे. तिसरी गरज जी आहे ती माणसाचे प्रेम, मैत्री, हे सगळं मिळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे आहे तर थोडंसं मान मरातब वगैरे मिळाला पाहिजे. त्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो. आणि शेवटची जी गरज आहे माणसाची ती असते स्वांत सुखाय. त्याला कसलंच निकष लावता येत नाहीत. निखळ आनंद, स्वांत सुख, बस एवढंच जे हे कलाकार मंडळी करत असतात. सत्यजित बसलेला आहे, त्याला माहिती आहे एखादं वाजवताना एखादा नवीन पलटा सुचला, एखादा कायदा सुचला की तो जो परम आनंद जो होतो त्याचा पैशात मोल नाही होत. किंवा त्याला कुणी वा म्हटलं नाही म्हटलं तरी फरक पडत नाही. आतून जे बरं वाटतं ना ते सुख 5व्या ठिकाणी मिळतं. पण त्यासाठी ह्या पायऱ्या पार करायला पाहिजेत असं अमेरिकन मानसशास्त्रज्ञांचं मत होतं. पण भारतीय समाजशास्त्राने ते थेट मिळवून दिलेलं आहे चंद्रभागेतीरी. कारण तिथेच आहे सुखाचे हे सुख. नागेश. चंद्रभागे
रे गोजी रे समाचारांनी उभे साजी रे गोजी रे साजी रे गोजी रे समाचारांनी उभे भक्ताची आलोभे भक्ताची आलोभे भक्ताची आलोभे विटेवरी 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे कर दोन्ही काठी कर दोन्ही काठी श्रीमुख चागले कर दोन्ही काठी कर दोन्ही काठी निजारमा प्रेम बदम पामारे रे मारे जानी हरे रे सा रे रे मामा बा रे धमनी पदम बनी जाने मारे जानी जाने श्रीमुख चागले कर दोन्ही काठी श्रीमुख चागले शंख चक्र मिरविले शंख चक्र मिरविले शंख चक्र मिरविले
सुखाचे जे सुख चंद्रभागेत ते सुखाचे जे हे सुख चंद्रभागेत ते पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उभे आहे ते जे सुख भागेत ते सुखाचे जे हे सुख चंद्रभागेत ते सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे मंडळी, गेले 2 समोर जिवंत चित्र उभं करणाऱ्या या मंडळींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. सायली तळवलकर. सायली आपली अलिबागचीच भाची आहे. आपल्या लोंढे फॅमिली, सतीश आणि विश्वास आपले मैफिलचे पहिल्यापासूनचे मेंबर, त्यांची भाची उषा देशपांडे, आरती अंकलिका टिकेकर आणि तिच्या सासूबाई विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण घेणारे सायली. हे अलिबागचं मातीतलं असल्यामुळे रूप किती गोड आहे आणि गायकी कशी आहे हे तुम्ही अनुभवलेलं आहे. तिला साथ देतोय नागेश आडगावकर. उस्ताद राशीद खान यांचा कार्यक्रम अलिबागमध्ये व्हावा म्हणून आम्ही मंडळींनी खूप प्रयत्न केले. नेहरू सेंटरला गेलो, ठाण्याला गेलो, त्यांना भेटलो, पण योग काही जुळून आला नाही आणि राशीद खान काही अलिबागपर्यंत येऊ शकले नाहीत. पण नागेशच्या रूपाने राशीद खान साहेबच आज आपल्यासमोर होते असं आम्ही मानतो. प्रत्येक मैफिलीमध्ये म्हणजे देव्हाऱ्यात जसं निरंजन तेवावं तसं पेटीवर हे तेवणारं निरंजन लेले हे मैफिलला काही त्यानं वेगळी ओळख करून देण्याची त्यांची गरज नाही. निरंजन लेले. तबल्यावर आहेत सुप्रसिद्ध तबलावादक रोहन पंढरपूरकर. पखवाजवर आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे सुशांत पाटील. आणि झांज वाजवत आहेत आपले भालचंद्र शेळके, आपल्याच परिसरातील आहेत. आणि स्वरसाथ देत आहेत डॉक्टर तन्मयी दांदळे. त्यांचं आडनाव असं आहे की मला 4 वेळा वाचावं लागलं ते. आणि कार्यक्रमाची सांगता करतायत आता भैरवीने. आणि साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचवणारे किरण पवार. आणि अर्थातच ही सगळी अरेंजमेंट मला विशेष उल्लेख करायचा आहे उदय जोशींचा, कारण आज हा जो सगळा घाट घडवून आणला आहे ते आमचे उदय जोशी. आज त्यांची तब्येत दिवसभर म्हणजे बरी नाही, अक्षरशः जात आहेत हॉस्पिटलला, येत आहेत, गोळी घेत आहेत आणि देऊन मात्र हा सगळं हे श्रेय त्यांचं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संगीत उपासकांची अलिबागेतल्या सत्कार करण्याची संकल्पना जी आहे ती त्यांनी स्वतः सगळं ते डिझाईन केलं. त्यांना द्यायच्या जे हे आहे सन्मानचिन्ह, तर ते जोशी आहे सगळे. आणि तुम्ही सगळी लोक या सगळ्यांच्या जोरावर तीर्थ विठ्ठल खरोखर आपल्याला अनुभवता आलं इथे. मी कलाकारांना विनंती करतो की त्यांनी भैरवीने याची सांगता करा. सांगता करण्यापूर्वी संतोष बझे आणि मैफिल अलिबाग यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आम्हाला अभंगवाणीची संधी दिली. आणि तसंच माझे मामा सतीश लोंढे यांनी ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला होकार दिला
त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि आमच्या सर्वांतर्फे तुमच्या सर्वांचे धन्यवाद, कारण तुम्ही 10 वाजलेत तरीसुद्धा मोठ्या संख्येने बसून राहिलायत आणि आम्हाला प्रोत्साहन देत आहे. त्याबद्दल तुमचेही सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. नागेश आता भैरवीने कार्यक्रमाची सांगता करेल. धन्यवाद. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत सद देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. विठ्ठल विठ्ठल
भक्तिरसामध्ये आपण चिंब भिजून गेलेलो आहोत. फारच सुंदर कार्यक्रम नागेश आणि सायलींनी सादर केला. आपण उपस्थित खूप मंडळींनी आज भरपूर उपस्थिती लावली. आमच्या सगळ्या कार्यक्रमाला आपण खूप साथ दिलीत. विशेषतः आता आपण डायरेक्ट हल्ली टेलिकास्ट करतो आणि ते यूट्यूबवरती टाकतो. पुन्हा आपल्याला हा सगळा अनुभव घेता येईल भक्तिरसाचा. या अभंगवारीत आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल मैफिलतर्फे सर्व RCF व्यवस्थापनाचे, तुम्हा सगळ्या रसिकांचे आणि कलावंतांचे मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.